नमस्कार मित्रांनो, एनलाइटन इंग्लिश अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, इंग्लिश व्होकॅब्युलरी कोर्सचा आजचा पहिला दिवस आणि आज आपण प्रिफिक्सेस हा चॅप्टर शिकणार आहोत. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम प्रिफिक्सेस म्हणजे काय ते समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन कोर्सेसची माहिती ही तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, प्रिफिक्सेस म्हणजे पूर्वप्रत्यय. A letter or group of letters that you put at the beginning of word to change its meaning is known as prefix. म्हणजे शब्दाचा अर्थ बदलण्यासाठी शब्दाच्या सुरुवातीला जोडले जाणारे अक्षर किंवा अक्षरसमूह म्हणजे प्रिफिक्सेस, ज्याला मराठीमध्ये पूर्वप्रत्यय म्हणतात. मित्रांनो, हे प्रिफिक्सेस वापरून आपण नवीन अर्थाचे असंख्य शब्द तयार करू शकतो. त्यातील काही महत्त्वाचे प्रिफिक्सेस आपण आज पाहणार आहोत. तर यामधील पहिला जो प्रिफिक्स आहे अन, ज्याचा अर्थ नाही होतो किंवा हे जे प्रिफिक्स आहे नकारात्मक अर्थाने वापरलं जातं. तर पहा, हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी. आता याला जर आपण अन हे प्रिफिक्स लावलं तर काय होईल? अनहॅपी. हॅपी, अनहॅपी. हॅपी म्हणजे आनंदी, अनहॅपी म्हणजे आनंदी नाही असा किंवा दुःखी. दुसरा वर्ड आहे सेफ. सेफ म्हणजे सुरक्षित. या सेफला जर आपण हे प्रिफिक्स लावलं तर अनसेफ होईल. अनसेफ म्हणजे असुरक्षित. ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा. अनइम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा नाही असा. फेअर. फेअर म्हणजे काय? योग्य. अनफेअर म्हणजे अयोग्य. सीन म्हणजे पाहिले. अनसीन म्हणजे पाहिले नाही किंवा न पाहिलेले. ओके. यानंतर री प्रिफिक्सेस याबद्दल जाणून घेऊया. री याचा अर्थ होतो पुन्हा करणे किंवा परत करणे. तर पहा, राईट. राईट म्हणजे लिहिणे. या राईट शब्दाला जर आपण री लावले तर रिराईट होतं. रिराईट म्हणजे पुन्हा लिहिणे किंवा परत लिहिणे. स्टार्ट म्हणजे सुरू करणे. रिस्टार्ट म्हणजे पुन्हा सुरू करणे. रीड म्हणजे वाचणे. रीड म्हणजे पुन्हा वाचणे. अरेंज म्हणजे व्यवस्थित ठेवणे किंवा व्यवस्थित लावणे. रिअरेंज म्हणजे पुन्हा व्यवस्थित लावणे. यानंतरचा प्रिफिक्स आहे डिस. डिस हा प्रिफिक्स सुद्धा नकारात्मक अर्थाने वापरला जातो. याची काही उदाहरणे पहा. अग्री, डिसअग्री. अग्री म्हणजे सहमत असणे. डिसअग्री म्हणजे सहमत नसणे किंवा असहमत. कनेक्ट म्हणजे जोडणे. डिस्कनेक्ट म्हणजे तुटणे. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. डिसऑनेस्ट म्हणजे अप्रामाणिक, म्हणजे जो प्रामाणिक नाही. ओबे म्हणजे जो आज्ञेचं पालन करतो. डिसओबे म्हणजे जो आज्ञेचं पालन करत नाही. ओके. यानंतर ओव्हर. ओव्हर या प्रिफिक्स चा अर्थ होतो अति. जसं इट. इट म्हणजे खाणे. ओव्हर इट म्हणजे जास्त खाणे. यूज म्हणजे वापर. ओव्हर यूज म्हणजे अति वापर. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासू. ओव्हर कॉन्फिडेंट म्हणजे अति आत्मविश्वासू.